साधारणतः 4 जूनला इथं आलतो. प्रथम तर इथं आल्या सुरुवातीला असं काय म्हणजे माहित नव्हतं, तरी पोरायचं मार्गदर्शन म्हणजे इकडे जा तिकडे जा, बॅच इकडे तिकडे असं तसं चाललं होतं विषय. त्यानंतर सरांची गाठ घेतली, इथं बॅच लावली. बॅच लावल्याच्या नंतर एक आठवडा सुरुवातीला पहिली त्यांची टेस्ट. त्या टेस्टला मला सुरुवातीला फक्त 23 मार्क आले, कारण अनुभव नव्हता, काय नव्हता. सर म्हणले म्हणजे असं पूर्ण एकदम प्रेशरमध्ये बाकीच्या पोरायचे लेखी 90 असे किती बरेचसे राहायचे. त्यामुळं आणि पेपर बे सुरुवातीला त्या टायमाला थोडक्यात भरती निघलीच होती. मग असं प्रेशर आल्यासारखं वाटायचं की आता काय होईन आपलं, असं तसं बरंचसं म्हणजे डिप्रेशनमध्ये. त्यानंतर असे प्रत्येक सुरुवातीला आठवड्याला त्यांची टेस्ट व्हायच्या. टेस्टमध्ये दुसऱ्या टेस्टमध्ये मला 29 मार्क आले. तसं असं 1 ते 2 महिन्याच्या नंतर सरासरी माझे साधारणतः 70 पोथर लेखी डायरेक्ट जायला लागल्या. त्यानंतर एक म्हणजे 6 महिने माझे पूर्ण बॅच कंप्लीट झाल्या. कंप्लीट झाल्याच्या नंतर माझे लेखी साधारणतः 70-75 प्लस जायला लागल्या. पेपरच्या वेळेस मागच्या वेळेस मी मुंबईला फॉर्म भरला होता. मुंबईला माझं 43 ग्राउंड आलं आणि 67 लेखी आलते तिथं मुंबईला. तिथं मी 10 मार्कांनी उडवलो. नंतर SRPFला कोल्हापूरला फॉर्म होता, माझा 95 ग्राउंड होतं तिथे SRPFला, आणि 85 मला ग्राउंडला आलते, आपलं पेपरला आलते. मी तिथं 3 मार्कांनी गेलतो. त्यानंतर सारखं म्हणजे प्रॅक्टिस बंद नाही ठेवली, चालू सारखी ठेवली होती. इथं आलो नगरला, सरपशी डबल इथं म्हणजे अकॅडमी जॉईन केल्या. पण एवढे की माझी मराठीत पहिलं सुरुवातीला मला मराठीला इथलं 9-10 मार्क पडायचे. नंतर साधारणतः डायरेक्ट इथं बॅच लावल्याच्या नंतर एक 6 महिन्यातच माझे डायरेक्ट 23-24 याच्या खाली म्हणजे कधी मार्क येतच नव्हत्या. साधारणतः 1 मार्क असा कसा बी म्हणजे फक्त नजर चुकीन जातोय, असं तर जातच नाही. पण समजा प्रश्न वाचणे समजा चुकलाय तरच 1 मार्क तरी जातोय, नाहीतर सरची बॅच लावल्याच्या नंतर असा 1 बी मार्क गेलाच नाही साधारणतः माझा कधीच. आणि गणितात बी तसं काय एवढा म्हणजे मला कधी सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम नव्हता. आणि चालू घडामोडीचं तर आपले तात्याजी के स्पेशल हाईच, त्यामुळे काही एवढा विषयच नाही. पुस्तक सरचं वेळापत्रक आम्हाला सर म्हणजे साधारणतः आठवड्यातून पेपर झाल्याच्या नंतर तरी सांगायचे असं करा, 1 तास म्हणजे प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण कसं करायचंय काय ते सगळं पूर्ण म्हणजे माहिती. मी तर कमी 8 तास करीत होतो, आणि ग्राउंडला 3 तास ते 4 तास पोतर म्हणजे एवढा टाइम द्यायचो फक्त. तर म्हणलं तर सुरुवातीला ज्या टायमाला आपल्याला सुरुवातीला असं म्हणजे समजा आपल्या मित्र सोबते असते बाबा, त्यांच्या समजा आपलं असं जर काही रिटर्न वगैरे आली त्या टायमाला असं थोडंफार वाटतं बा आपली काय कमी आली असं तसं. पण जेव्हा दोघं जर सारखे म्हणजे असं कॉम्पिटिशनला जर असल्या तर एकदम मन जर लागलं ना तर आपलं म्हणजे विचलित बी होत नाही. फक्त कॉम्पिटिशनला पोरगं पाहिजे, नाही तर तू एकटाच करतोयस आणि म्हणजे चाललंय माझी लय लेखी येते. पण ज्या टायमाला क्लासमध्ये येते त्या टायमाला समजत आहे आपण म्हणजे किती खाली येतं किती पाण्यात असं समजत आहे. त्यामुळे कंटिन्यू कधी बी आठवड्याला तरी जायला पाहिजे असं क्लासला, किती रिटर्न येते आपले काय ते अनुभव घ्यायला पाहिजे.